नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पतंगोत्सव साजरा करताना नागरिकांनाही आणि पक्ष्यांनाही कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी घातक मांजाचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले आहे. मकर संक्रांत हा आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचा सण असून तो जबाबदारीने आणि सुरक्षिततेचे नियम पाळून साजरा करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. घातक मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. मकर संक्रांत आनंदाने साजरी करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि पर्यावरण व जीवसृष्टीचे रक्षण करा. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. नमस्कार. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण. तिळगुळ घ्या, गोड बोला ही आपली परंपरा. तिळगुळातील गोडवा आपल्या आयुष्यात आपला आनंद द्विगुणित करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा सण साजरा करत असताना आपण किंवा आपले नातेवाईक मुलांकडून पतंग उडवला जातो. हा पतंग उडवताना बऱ्याचदा नायलॉन मांजाचा वापर केला जातो. ह्या नायलॉन मांजामुळे आत्तापर्यंत असंख्य घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये सायकलस्वारच नाही परंतु पक्षी आणि लहान मुलं यांनासुद्धा मोठे अपघात झालेले आहेत, मोठ्या जखमा झालेल्या आहेत, काही लोकांचे मृत्यूसुद्धा ओढवलेले आहेत. या संदर्भात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. नायलॉन मांजाचा वापर करणे, ते साठवणूक करणे किंवा त्याचा व्यापार करणे हे सर्व अपराध आहेत. आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य नायलॉन मांजाचा वापर करणार नाहीत याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा अत्यंत पवित्र सण साजरा करत असताना दुःखाचा डोंगर एखाद्या कुटुंबियावर आपल्यामुळे कोसळणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे. हा सणाचा गोडवा अनंत काळ राहावा यासाठी आपण सर्वांनी अशा सर्व प्रकारच्या वस्तूपासून दूर राहिलं पाहिजे आणि साध्या मांजाच्या मदतीने पतंगाचा आनंद घेतला पाहिजे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.